सादर आहे भव्य सेल आपल्या फलटण शहरामध्ये. पण नेमकं ठिकाण कोणतं? अहो, मुधोजी हायस्कूलच्या समोर फलटण नगर परिषदेच्या इमारतीत अंजुम कलेक्शन. आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील. सर्व कपड्यांवर 50% ऑफर राहील. ऑफर फक्त 20 दिवस राहील. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. सारी दुनिया भलती सलती. तुला टावेल तू म्हणलं ते वेळ नाही, ही धंदा करायला तुला वेळ आहे वेगळं. ए झापडीतच पाडील. तो कोण होता मला माहितीये होय. मपली मी भांडी घासत बसली नाही तर तुझ्याकडे आला असेल. अजिबात बोलायचं नाही असं. दम तुला दाखवतो संध्याकाळी. अरे गुड्या काय करतो हिच्या दारात? गुड्याचे काय गुड्याने मला 2 बुके हाणल्या त्या जोरात. आणि शो काय करतोय तिच्या दारात? अरे गण्या इथं काय करतोय तू? आली इकडे. ते बघ ती पोरगी आहे ना. हो. मग तिच्या दारात ते गुड्या काय करतोय तिथं? अरे तिचा सक्का भाऊ आहे म्हणल्यावर त्याच्या दारात थांबणार का? तुझ्या दारात येऊन थांबल त्यो. भाऊ होय तुझा. मग काय आली. हा त्या गुड्याला लका काल मारून लका लय चुकी केली. लका त्या गोलमडून चिडवला ना तिथं. लय चुकी केली लका. आता मला त्याला गोड बोलून हाताखाली घ्यावं लागेल. तुम्हाला दोघाला काय काम नाही की बुटक्या बुटक्या म्हणताय त्याला? काय त्याला का 2 ठोका टाकलेत मला त्यांनी. मग तिकडे कशाला घालता तडपाडायला त्यांच्या घरी? ते बहीण मला आवडली. मग आता तुम्ही कशातच राहत नाही. त्या दिवशी तर काय मऊ करून घेतलंय, मागणं सगळं हाणलंय. या आता पुढनं हाणत्यात आहे बघा ती. तुला का साधी केला का आली? तुला पाहिजे ती पार्टी दे तुम्ही. त्याला काय सांगू नका. नाही नाही मग तुला मी पैसे देतो. हो हो चला. इतका सांगला जीव लावला तरी काय कोणा संग हात धरून निघून गेली. काय कमी केलं होतं मी तिला? बायकोला सुद्धा कधी इतका जीव लावला नव्हता. तू काय रडतो रे? तुम्ही रडताय म्हणून मी रडतोय. मीठ चोळायला माझं जखमी असतोय अजून. जखमी मीठ चोळायला काय झालं? गरज पडली माझ्या. कुशाला हसत चाललाय तो. तात्याच्या हात मला काय वाटत असेल आज? हसतोय का आज? हसतोय माझ्यावर. दगडच घालेल मागणं. दगड दगड. तात्या कसं काय बसलं इकडे रानाच्या काठवणात? पार विचारलं पाहिजे तात्याला जाऊन. तात्या काय कर मग मयूर बोल. असं का बसला इतक्याला? अरे काय सांगू तुला. चांगली ते चांगली तात्याची टिवाळणी करतात. पण आता ईडी सुद्धा तात्याच्या डोक्यात मुतायला लागले इथं. तात्या एवढं तोंड पाडून बसलाय, डोळ्यातनं पाणी आलंय. नक्की झालंय तरी काय तुम्हाला? काय सांगू तुला. माझा लय जीव होता संगूवर. माहितीये तात्या तुमचा संगूताईवर लय जीव होता. मला लय आठवण येते तिची. कर्मना झालंय संगू शिवाय मला. कर्मना झालंय? नक्की झालंय तरी काय विषय? आठवण येते लय संगूची. आठवण येते की, पण काय झालंय तुमचं? ती संगू गेली काय कडा संग हात धरून निघून. तिला तुमची काळजी का? तुम्ही इथं एवढं रडताय, स्वतःला त्रास करून घेताय. तिला आहे का तुमच्या भावनांची कदर? तुम्ही तिला एवढं प्रेम केलं, एवढं तिला भेटला, शॉपिंगला पैसे देणार होता, तरी आहे का तिला तुमच्या भावनांची कदर? सांगा बरं मला. नाही ना. अहो तुला 5,000 रुपये शॉपिंगला देणार होतो, पण ते गायकवाड संग पळून गेली. तिला माझ्या भावनांची कदरच नाही. तिला ना सुद्धा भावनांची कदर, पण तुम्ही त्या पोरांना पैसे दिलं. त्या पोरांनी काय सांगितलं घरी जाऊन? पोरांनी खोडी केली माझी. हा मग मला सांगा, त्या पोरांवर तुम्ही एवढा विश्वास ठेवला, त्या पोरांनी तुमच्या हसत्या खेळत्या जिंदगीची वाट लावली. बरोबर आहे ना? बरोबर आहे बरोबर आहे. पोरांवर डोळं झाकून विश्वास ठेवला, पण पोरांनी फसवलं मला. मयूर मला तर काय आता जगू सुद्धा वाटा नाही. मरावच वाटतंय मला. अहो मरावं वाटतंय म्हणजे? तुमची घर तुमची बायको पोरं आहेत ना? आहेत की. मग पारक्या बायसाठी जीव द्यायला काय तुमचा एवढा जीव ही झालाय का? वर आलाय का?
अहो तात्या, तुम्ही बायका पोरांवर जीव लावा ना आणि तुम्ही बाहेरच्यांवर जीव लावताय, म्हणजे ही उलटी दुनिया झाली का नाही? तुम्ही बाहेरच्यांचा परपंच करताय. अहो घरच्यांतल्या माणसांना जीव लावा तर तुमचं परपंच नीटनेटका चालल. तुम्ही बाहेरच्यांवर पैसे खर्च करताय, उधाळताय. तुमची बायको तुमच्या एवढा जीव ओवाळून टाकतीय, तुम्ही तिला जीव लावा की. बघा परपंच तुमचा कुठं जातो या. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता पारख्या बायसाठी स्वतःला नका त्रास करून घेऊ आणि जरा वायजरही करा. मारणाच्या बिरणाच्या गोष्टी करताय. घरची बायका पोरं बघा की त्यांचा विचार करा की जरा. लगेच चाललाय मारायला. बर का मयूर, चुकलं माझ्याकडून. बाहेरच्या बायच्या नादात मी आंधळा झालो होतो प्रेमात, पण आता मला घरच्या बायकोची किंमत कळली. तो डोळं उघडलं माझं. आता ही चूक मी पुन्हा करणार नाही. पण ज्यांनी माझ्या आयुष्याचा खेळ केलाय ना, त्याच्या आयुष्याचा तात्या खेळ करणार. हे मात्र तात्याचा शब्द पक्का या. हे पटलं बरं का तात्या आपल्याला. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्हाला कधी अडचण येऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. चांगला धडा शिकवू त्यांना. आणि हो, घरची बायको ही लक्ष्मी असती घरची. त्याने परपंच चांगला होतो. घरच्या बायकोवर विश्वास ठेवायचा. बाहेरच्या बायांचं काही खरं नाही. आणि कुठल्याच माणसाने बाहेरच्या बाईचं नादीच लागू नये. आपली घरची पत्नी ही आपली घरची लक्ष्मी समजून तिच्या सोबतच प्रेमाने बोलावं. ए कुठे गेलता? रानात गेलतो. काय केलं? गेलतो तिकडे तात्याकडे गेलतो. तात्याकडे गेलता होय? हा. मग आता काय इकडे आला होय? हो. बस बस. बाय हाय काव करे तुम्ही? का मावशी? आले तुमच्याकडे जरा कुणाची तरी तक्रार घेऊन. बर या या या. पडेल बस रे. काय म्हणताय? काय त्या तात्या पावलाखाली बोलतोय नुसता, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण. काय झालं? पोरांना म्हणतोय त्या संगोबाईला चौकातच मारेन. काय त्याचं खाल्लं बिल्लंय उचलाय माझ्याकडं. चौकात मारीन? मग माझ्या आबरूचं धिंडवलं काढलं त्याने नुसता. का माझ्यासाठी एवढा हे करतोय? माग 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 इज्जतीने तू पण राहण, मला पण राहू दे की म्हणावं. माग माग म्हणजे? मग काय तर ह्याला काय म्हण त्याला काय म्हण म्हणतोय तो. तुमच्या मागे फिरतोय काय तो? ती मला काय माहिती माझ्या मागं फिरतोय का मोर फिरतोय ती. पण त्यांना कुवाय कळायला इज्जतीने राहावं. माझ्या घरातली मला काय म्हणते माणसं. बरोबर आहे की. मग ते 2 शब्द तुम्ही त्याला सांगा समजून, नाहीतर मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याची कंप्लेंट करणार आहे. मला बाकी काय माहिती. नाही मी सांगतो त्याला, म्हणजे चांगलं सांगतो. नाही ऐकलं तर मग तुम्ही पोलीस स्टेशनला जा. पण मी त्याला मग रपाट देऊन सांगेन. त्याने तुमचं नाही ऐकलं ना, तो मला भर चौकात मारतो म्हणलाय. मीच त्याची भर चौकात बुचा लापट करतो. तो म्हणलाय ना पोरांना की त्या संगोबाईला भर चौकात मी मारणार आहे. त्यांनी तुम्ही सांगून जर नाही ऐकलं तर तो मला मारायच्या आधी मीच त्याला भर चौकात त्याची उचल बांगडी करून बडवत अख्ख्या गावातनं त्याची मिरवणूक मी काढते. तुम्ही तसला काहीच प्रकार करू नका. मी त्याला सांगतो, नाही ऐकलं तर रपाट देतो त्याला. पण परत तुम्हाला काय तो म्हणणार नाही, त्याची जबाबदारी मी घेईन. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय 4 लोकांचा तुमचा सांगून फायदा होतो, गुण पडतो. तुमच्या पद्धतीत तुम्ही तात्याला सांगून बघा ऐकतोय का नाही ते. नाहीतर त्याला तो मला मारायच्या ऐवजी त्याला बडवतच चौकातनं त्याची मिरवणूक मी काढते. त्यासाठी मी तुमच्याकडे आली होती. तुम्ही सांगून त्याला काय त्याचा कान मोड होते का बघा. तुम्हाला मी शब्द दिलाय का नाही, ते तुम्हाला काय म्हणणार नाही. ते जबाबदारी घेतली का नाही मी. बघू की आता काय म्हणतोय का नाही. नाही काय अडचण येणार. ते आता आपल्या कानाच बुक्की हाणेल. जाते मग मी. हो जाओ. लवकर लागा, तुला महत्वाचा विषय सांगायचा आहे रे. ओ काय कोणा ना, थांबा थांबा, काम आहे तुमच्याकडे. अहो काय कोणा तुमच्याशी बोलायचं होतं. काय रे गाण्या सोन्या? काय रे सोन्या, काय बोलायचं? काय शान काढत होता काय? शहाणाचं राहू द्या. मग मी पुलावनं चालत होतो, तात्या तिथं वड्यात बसलेलं रडत. वड्यातल्या पुलावनं तात्याने मला काय सांगितलं माहितीये का? काय तुमचं सांगायचं काय झंगाट जुळलं काय बिघडला काय? उंडकी आला का तुझ्या बापाच्या वयाचा? मी मला म्हणतो वर सांगायचं तुमचा झंगाट जुळलं का? गाण्या काय ह्याला अक्कल बिकल आहे का रे? तात्याने सांगितलं, त्याने मला सांगितलं, तू माझी भिंगरीने मी तुझा भावराने कसा रागाने बघतोय. कसं गाणं म्हणत होता दोघ जण गुलू गुलू. अरे काय तुमचा मेंदू जळला का? डोक्यावर पडलाय तुम्ही? हो. टाकला बिकलाय का? ते तात्या लागले त्या सांगाबाईच्या मागे
म्हणून म्हणलं त्याला काहीतरी आपण नाटक करावं म्हणून मुद्दाम आमचं चाललं होतं. हा मला माहिती आहे ते लागलाय माग, पण आता तुम्ही पण लागलाय काय त्यांच्या माग? माग लागायचं आमचं वय काय भावलाटा. पण मला एक म्हणायचंय, अहो पण ते बिचार इतकं जीव तोडून प्रेम करतं राव, आणि तुम्ही जर त्याचे जर लवर न्यायचं म्हणलं कसं व्हायचं सांगा बरं. अरे लवर न्यायचं तू लागला का आम्हाला शिकवायला? अरे त्यानं लवर करायला त्याच्या घरची लवर तिला सांभाळता येते का? घरावर जरा लक्ष द्यावं, पोराबाळावर लक्ष द्यावं, कसंगीला घेऊन फिरायचं बोंबलत नालाय काय निवड, त्याला अक्कल नाही काय? तुम्ही द्या की तुमच्या घरी लक्ष, त्याच्या लवरकडे कशाला तुम्ही लक्ष देताय? अरे मी लक्ष देत नाही, त्याचं चांगलं होईल म्हणून आम्ही आपलं नाटक करत होतो. ती मागं उभा होता ना बावळाट, त्याला काय माहिती आता आम्ही खोटं खोटं करतोय ते. आपण ती रडतय कसलं माहितीये का तुम्हाला? पार जीव देण्याची गोष्ट करताय ती. मग रडू दे की, एकदा माणसाला पश्चाताप झाल्याशिवाय बी कळत नाही आपण काय करतोय ते. नाही काहीतरी डाल में कुछ काला है. बघ तडाख्यातच पाडी नालाय का दाल में काला आहे. बरोबर डाग मे का आला नाही मग पार जोडीने कुठं चाललेलं मग एवढं जाळवायचं होतं त्याला तर. अरे नुसतं मुदाम करत होतो, त्याच्यापासून आम्ही पुढे गेलो त्या बिचारीला घरी घालवलं आणि माझा मी गेलो राहणार माझ्या कामाला. आपण शेण आपलं काम करू. उद्या त्याला जर औषध पिऊन मेला तर मग काय करायचं? मरू दे की मेला तर माझ्या काय बापाचं जायचं? त्याला कळत नाही का आपण वय झाले आपलं, अर्ध्या गौऱ्या आपल्या मसनात गेले त्या तरी पण रडतो या बाईसाठी. करा करा काम करा, मोठं आहे बापाचं नाव मोठं करा, लपड्याच्या नादाला लागू नका. लपड्याच्या नादाला लागून त्या भावळाटाच्या नादाने तुम्ही बी वाटोळ करून घेचाल नालाय का नो म्हणे सांगितलं तुमचं काय चाललंय या. गायकवाडच्या नादी लागत बसला इथं महत्वाचा मॅटर झालाय का? तुला काय माहितीये का? सकाळपासून तुला हुडाकतोय मी. मॅटर काय झालं? मॅटर ती पिवळी पेप्सी का पिवळी पेप्सी, तिचा काय विषय? ती कोणाची बहीण आहे माहितीये का तुला? कोणाची? अरे ते आपण त्या दिवशी मारलं ना त्या गुड्याची बहीण आहे. काय बोलतोय? मग काय लागा मी गेलतो तिथं भांडी घासत बसली होती, पण तिला मी बघत होतो चोरून लागा त्या गुड्याला का मला धरून मारलं की परत. अरे मग तू काय डोक्यावर येडाय काय? अरे उलट भारी की त्या गुड्याची बहीणच काढून बदला पूर्ण करून घेऊ की. काढायची म्हणून तर मी डोकं चालवून चिठ्ठी आणली आणि ती आपल्याला आता चिठ्ठी द्यायची. हो चिठ्ठी लिहिली, आता तिला तेवढी चिठ्ठी पोच करायची या. पण आता तू कुणा पैसे द्यायची मला टेन्शन आलं या. पुन्हा पैसे द्यायची म्हणजे? आपण गेले तर आता परत आपल्याला मार खावा लागेल. अरे तू येडाय काय डोक्यावर फरक? आता ती आली का नाही, तू दोन्हीकडे लाव्या करतोय, त्याच्या पैसे दिली का नाही चिठ्ठी ती बरोबर तिला दिल. पण ते दिल का नाही तर त्यांचं कुठं ना केला तसं आपलं होईल कुठं ना. मी आहे ना, मी आहे का नाही? काय झालं तर मी नेसतर तू चल. भावा काय रे? अरे ऐकी तुझ्याकडे काम आहे. बोला की. विषय कसा आहे माहितीये का? ती पिवळ्या पेप्सीवाली माहितीये का? कोण रे पिवळ्या पेप्सीवाली? अरे सकाळचं माझं ते बघत होतं. माहितीये की माहितीये. काय करायचं माहितीये का? ती चिठ्ठी त्या पोरीला नेऊन द्यायची. पण ही चिठ्ठी देताना कुणाच्या कानाला खबर लागतं का नाही? पण तिच्या भावाला विवाला गुड्याला गावलं म्हणजे त्याला फोडलाय तसा मला फोड, मला खर्च आहे. आणि तुला का नाही ती मैत्री डाब आहे का नाही पिंपरतचा, तिथं घेऊन जाऊन तुला बिर्याणी खायला घालतो. बरोबर. भरती जाऊ दे. तुला वाटतंय का ना आपल्या गाण्याचं जळावं, लग्न व्हावं? मला लय चांगलं वाटतंय गाण्याचं जळावं. मला माहितीये की तुला किती चांगलं वाटतंय, फक्त नीट काम कर. हो चांगलं वाटतंय. तुला पार्टी देतो, फक्त दुसऱ्याच्या हातात काय चिठ्ठी देऊ नको. हो लवकर दे नेऊन बरं का. लगेच ये माघारी बिर्याणी खायला जाऊ. मैर्या त्याला चिठ्ठी दिली खरी, पण ही दिली नाही तर मार खावा लागेल आपल्याला. परत कशाला मार खावा लागेल? त्याच्यात नाव कुठं आहे तेव्हा मार खायला? तुझं डोकं म्हणजे. बरं सांग आता काहीतरी चल. ए तू इथं बसलाय वय, चल की एका जणाची रंगवून येऊ व्हायचं. काय मी काय कलर लागावतो येतावा? अरे आपण कलरचं नाही काम करायचं, तोंड रंगवून येऊ. कुणाची? अरे गाण्यानं मला चिठ्ठी दिली गायत्रीला द्यायला, आता गायत्रीला द्यायचीच नाही, आता द्यायची संगूबाईला चिठ्ठी. मग गाण्याची संगूची ह्यांची होऊ दे हानाहानी, मग गाण्या संगू होऊ दे. चल. बर का आता मी बाईला आलीच सांगून, आता बाई बरोबर त्या तात्याच्या कान उघडणी केल्याशिवाय राहणार नाही. तो काय माझ्या वाटेला आता जाणार नाही. कार आली का म्हणालाय माझ्याकडं? आता तुम्हीच ओळखा का आलं असेल का म्हणालाय र? अव चिठ्ठी आली, चिठ्ठी तुम्हाला. चिठ्ठी मला? हो आलाय माझ्या ध्यानात बर का थोडं थोडं की कुणी चिठ्ठी दिली मला. मग त्यांनी दिली असं समजा. बर 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 जातो, दिली ना चिठ्ठी मला, जातो. ए चल मंगला. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं, सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं, काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं.